नियम लागू केलेले आहेत. अडथळा नको तर आमचे प्रश्न सोडवा. तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाही, सत्तेत मराठ्यांकडून बसवायचं, गोरगरिबांचं वाटोळं पण करायचं. आणि अडथळ्यात काय संबंध आहे? मुंबईतल्या बांधवांनी समजून घ्या, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल का? तर एखाद दिवस नक्की होईल. आम्हाला 10-15 दिवस सांभाळून घ्या. तुम्ही पण काय तिथं सुखी नाहीये. आम्हाला सुख नाही म्हणून आमच्या मागण्यासाठी आमच्या लेकराबाळात कल्याण व्हावं म्हणून मुंबईत येतोय. जर आमच्यामुळे तुम्हाला 10-15 दिवस त्रास झाला तर होऊ द्या, सहन करा. आम्ही पण तुमचेच आहेत, आम्ही का लोकांचे नाही आहेत. मुंबईत कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणचाच समाज सुखी नाही तिथं. ना तिथला मराठी माणूस मुंबईतला सुखी आहे, ना तिथला परप्रांतीय सुखी आहे, ना तिथं जैन मारडी सुखी आहे, ना तिथं दलित मुस्लिम सुखी आहे, ना तिथं मराठा सुखी आहे, ना तिथं ओबीसी सुखी आहे. कोण सुखी आहेत तुम्ही तरी? मग कोणाला सुख नाही तिथं यांच्यामुळं. आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो. जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे जरा, ती जरा कमी करायला यायला लागलो. त्याच्यात तुमचं पण हित आहे. आम्ही तुमचं पण लेकरा बाळाचं कल्याणच होणार आहे. हा, एक गोष्ट करी, थोडा त्रास होईल तर आम्हाला सांभाळून घ्या. आम्ही गरीबाचे पोर आहेत, आम्ही न्यायासाठी तिथे यायला लागलो. मुंबईत मात्र येणार, जर ठरलं ना मुंबईत येणार, वर्षावरच येणार. मग तो इथं बसू नका, तिथं बसू नका, काय काय तुमच्या बापाची पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको. दादा